लाडकी बहीण योजना तब्बल 84,000 महिलांचा लाभ बंद, मिळणार नाही 1,500 रुपये. नागपूर जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनाच्या 84,000 लाभार्थी महिलांचे अर्ज अपात्रतेच्या कारणांमुळे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यामुळे त्यांना मिळणारे दरमहा 1,500 रुपयाचा आर्थिक लाभ थांबण्याची शक्यता आहे. एकाच कुटुंबातील 3 ते 4 महिलांनी अर्ज केल्याने आणि वयोमर्यादा ओलांडल्यामुळे ही कारवाई सुरू आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत गरजू महिलांना दरमहा 1,500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. मात्र नागपूर जिल्ह्यातून आलेली ही माहिती धक्कादायक आहे, कारण या योजनेतील 84,000 महिलांचे अर्ज संशयित म्हणून तपासणीसाठी पाठवले गेले आहेत. यामागे अपात्र लाभार्थ्यांचा वाढता आकडा आणि फसवणुकीच्या घटना कारणीभूत ठरल्या आहेत. एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्याने आता FSC मल्टिपल इन फॅमिली अशी नोंद करण्यात येत आहे. तसेच वयोमर्यादेत नसताना अर्ज करणाऱ्या महिलांचेही अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. अपात्रतेची प्रमुख कारणे: एकाच कुटुंबातील 3 किंवा अधिक महिलांनी अर्ज केल्याचे आढळले. वय 21 वर्षांपेक्षा कमी असतानाही चुकीचा दाखला देऊन अर्ज केला. इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनीही या योजनेत अर्ज केला. उत्पन्न मर्यादा ओलांडलेली किंवा सरकारी सेवेत असलेल्या महिला. नागपूर जिल्ह्यातील आकडेवारी: एकूण लाभार्थी महिला 5,19,267. संशयित अर्जांची संख्या 84,000. संभाव्य रद्द होणारे अर्ज हजारोंच्या संख्येत. शेरा FSC मल्टिपल इन फॅमिली. पडताळणीची प्रक्रिया कशी सुरू आहे? सध्या प्रशासन विविध माध्यमांद्वारे महिला लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करत आहे. विशेषतः अंगणवाडी सेविका आणि महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची मदत घेऊन अर्जांची छाननी केली जात आहे. या कारवाईचा उद्देश अपात्र महिलांना योजनेतून वगळून खऱ्या गरजूंपर्यंत लाभ पोहोचवणे हा आहे. महिलांनी काय करावे? जर तुमचा अर्ज योग्य असेल आणि तुम्ही सर्व निकष पूर्ण करत असाल तर घाबरण्याचे कारण नाही. आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांनी अर्ज केला आहे का याची खात्री करून घ्या. जर तुम्ही अपात्र असाल तर स्वतःहून अर्ज मागे घ्या, अन्यथा मिळालेली रक्कम वसूल होण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजना गरजू महिलांसाठी एक आधारस्तंभ ठरली आहे, परंतु त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून प्रशासनाचा हा कठोर निर्णय आवश्यक ठरतो. नागपूरच्या या कारवाईनंतर इतर जिल्ह्यांमध्येही तपासणीचा वेग वाढण्याची शक्यता आहे. महिलांनी प्रामाणिकपणे अर्ज करून या योजनेचा खरा लाभ मिळवावा हीच अपेक्षा आहे. असेच नवीन माहिती आणि अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.